गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आजच्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्ही अजूनही तुमचं डीमॅट अकाउंट ओपन केलेलं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही आजच आपलं फ्री ऑफ कॉस्ट डीमॅट अकाउंट ओपन करा. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला. तर मग मित्रांनो, काल रात्री US मार्केट बंद होतं. आता जे US फ्युचर्स ओपन आहेत तर ते लोअर ट्रेड करत आहेत. त्याच्यामागचं रिझन बेसिकली असं आहे की आज रात्री तिथे मंथली जॉब डेटा येणार आहे आणि साहजिकच आहे की सगळे डेटा आता सॉफ्टवेअर यायला लागलेत. तर सॉफ्टवेअर डेटा आल्यामुळे जे काही रेट कटचे चान्सेस आहेत ते थोडे थोडे कमी कमी व्हायला लागलेले आहेत आणि ते मार्केटला बिलकुल आवडलेलं नाही आहे. त्यामुळे साहजिकच आहे की तो डेटा येण्याच्या आधी मार्केट थोडंसं कॉन्शियस असणं स्वाभाविक आहे. त्यामुळे पाहूयात संध्याकाळी कसा डेटा येतोय ते. त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट आपल्याला US मार्केटचा एशियन मार्केट्सवरतीही पाहायला मिळतो आहे. ऑलमोस्ट एशियन मार्केट्स हे निगेटिव्ह आहेत आणि गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की मार्केट एक 70 ते 80 पॉईंटच्या आसपास गॅप डाऊन ओपन होईल. आता ही कॉमनशी गोष्ट आहे. त्याचं कारण असं की जेव्हा ते ऑल टाईम हाय जात होते, सगळे ग्लोबल मार्केट ग्रीनमध्ये क्लोज होत होते, तरीही आपलं मार्केट पडतच होतं. त्यामुळे साहजिकच आहे आता जर ग्लोबल मार्केट पडत असतील तर आपली गिफ्ट निफ्टी ग्रीनमध्ये इंडिकेशन तर देणार नाही आहे. आता काल आला TCSचा रिझल्ट, भारतातली सगळ्यात मोठी सॉफ्टवेअर कंपनी TCS. तर TCSचे रिझल्ट आहेत तर ते इनलाईन विथ एक्सपेक्टेशन आहेत असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच काय की त्यांनी थोडंसं आउट परफॉर्म केलं, परंतु फार काही चांगलं परफॉर्मन्स नाही, परंतु वाईट परफॉर्म नाही आहे आणि स्टॉक ऑलरेडी फॉल झालेला आहे हायपासनं 400 रुपयांच्या आसपास. त्यामुळे ती गोष्ट त्याच्यामध्ये फॅक्टर्ड इन करून घेतलेली आहे. म्हणजेच काय, TCSचा हा रिझल्ट आपण चांगला आहे असं म्हणू शकतो. आता मेजर रिझल्ट तर आता सध्या तर नाही आहेत. मेजर रिझल्ट डायरेक्ट पुढच्या गुरुवारी आहे, तो आहे इन्फोसिसचा आणि मग त्यानंतर लाईनच चालू होईल सगळ्या कंपन्यांच्या रिझल्ट्सची. तोपर्यंत छोट्या मोठ्या कंपन्या रिझल्ट प्रेझेंट करतील, परंतु त्या काही इंडेक्स हेवीवेट नसतात, त्यामुळे फार काही इम्पॅक्ट आपल्याला त्याचा निफ्टीवरती पाहायला मिळत नाही. तर आजचं इटसेल्फ ओपनिंग जे आहे तर ते पूर्ण लोज व्हायलेट करून खालच्या बाजूला ओपन होतं आहे मार्केट. त्यामुळे थोडीशी चिंतेची गोष्ट तर नक्कीच आहे, कारण जो 2 दिवसांपूर्वीचा लो आहे तो जर मार्केटनं ब्रेक केला, म्हणजेच आता आपण जनरली म्हणू शकतो की 23,450च्या आसपासचा जो लो आहे तो जर मार्केटनं डाऊन साईडला ब्रेक केला की ऑलमोस्ट तो ब्रेक करूनच मार्केट निगेटिव्ह ओपन होतं आहे असं दिसतंय. तर मग एक फ्रेश सेलिंग आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळू शकतं. खाली ऑलमोस्ट 200-250 पॉईंटच्या आसपास रेंज जी आहे ती मार्केटमध्ये ओपन होईल आणि जो प्रिव्हियस लो लावला होता मार्केटनं 23,250च्या आसपास, तर तिथपर्यंत मार्केट येऊ शकतं जर पहिले 45 मिनिटं म्हणजे 10 वाजेपर्यंत जर मार्केट सिग्निफिकंटली रिकवर होऊन 24,500च्या वरती 23,500च्या वर जर येऊन ट्रेड करू शकलं नाही तर खूप हायली पॉसिबिलिटी आहे की मार्केट पुन्हा एकदा डंप होईल आणि तिथे जाऊन मार्केट मे बी रिकवर होण्याची शक्यता आहे. कारण जर आपण डेली कॅन्डलस्टिक पॅटर्नवरती जर पाहिलं तर 23,250ला डबल बॉटम बनेल. आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ह्या फक्त सांगण्याच्या आहेत, परंतु खरंच असं होईल का सांगता येत नाही. आता या सगळ्या गोष्टींसाठी जे कारणीभूत आहेत ते आहे FIs. कारण FIsनं काल हेवी सेलिंग केलं, 7,000 कोटींचं सेलिंग केलं आणि त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 7,600 कोटींचं बाईंग जरी केलेलं असलं तरी मात्र मार्केटमध्ये कॉन्फिडन्स आपल्याला पाहायला मिळत नाही. आता आजच्या दिवसासाठी TCSची न्यूज जर सोडली म्हणजे ती पॉझिटिव्ह आहे TCSसाठी, परंतु TCS कसा रिॲक्ट करेल ते आपल्याला मार्केट ओपन होताना कळेल आणि बाकीचे जे काही IT स्टॉक्स आहेत तेही त्याला फॉलो करतील. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच HDFC बँक, कारण HDFC बँक गेले 4-5 दिवस सतत पडतोय. त्यामुळे आज तो स्टेबल होईल का, थोडासा रिकवर होईल का, हे पाहणं जास्त गरजेचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मार्केटमध्ये आहेत एक गुड न्यूज एक बॅड न्यूज. आता कुठली कशावर हेवी रिॲक्ट करते ते आज आपल्याला दिवसभरामध्ये पाहायला मिळेल. आता सगळ्यात पहिल्यांदा गुड न्यूज घेऊ. गुड न्यूज काय आहे तर जो रिटेल पीपल्सचा जो म्युच्युअल फंडमधला इन्फ्लो आहे त्याचा डेटा काल आला, तो पुन्हा एकदा रेकॉर्ड व्हायला पोहोचलेला आहे. म्हणजे ऑलमोस्ट 26,000 कोटी प्लस एवढे पैसे दर महिन्याला मार्केटमध्ये येत आहेत
आणि त्याने पुन्हा एकदा हाय मारलेला आहे. मागच्या वेळेस जो होता तो 24,000 कोटीच्या आसपास आला होता आकडा. ह्यावेळेस तो 26,000 कोटींच्या आसपास आलेला आहे, म्हणजेच 2,000 कोटी वाढून आलेला आहे. आता जर बॅड न्यूज म्हणली तर साहजिकच आहे की FIs सेल करतायत आणि ते हेविली सेल करतायत. काल कुठलाही इव्हेंट, कुठलीही अशी गोष्ट नसतानाही त्यांनी ऑलमोस्ट 7,000 कोटींचं सेलिंग केलेलं आहे आणि त्यामुळेच मार्केटमध्ये आपल्याला दिवसभर सेल ऑन राईजचं प्रेशर आपल्याला पाहायला मिळालं. मग आता टेक्निकली जर पाहायचं झालं तर खाली डाऊन साईडला जी रेंज येते ती आहे 23,250 आणि हायर साईडला आहे मार्केटमध्ये 23,500. 23,500 जर ब्रेक झाला तर मग मात्र आपल्याला मार्केटमध्ये 23,250 पर्यंतचं रेंज पाहायला मिळू शकतं. तिथले डोअर्स ओपन होतील आणि जर मार्केट खाली वीक बनवून पुन्हा एकदा जर वरती जाऊन सस्टेन होऊन जर क्लोज झालं, म्हणजे आजची क्लोजिंग फार महत्त्वाची ठरेल, तसं जर व्यवस्थित क्लोज झालं तर आपल्याला विचार करता येईल की पुढे काही होऊ शकतं का. परंतु मार्केट मात्र साहजिकच आहे की बेरिश आहे. म्हणजेच काय, मार्केटला जे काही येणारे रिझल्ट्स आहेत तर त्यांच्याकडनं फार काही अपेक्षा नाही आहे. आणि ही गोष्ट तशी एका प्रकारे चांगली आहे, कारण ओव्हर एक्सपेक्टेशन ठेवणं आणि त्या कंपन्यांनी मीट न करणं यामुळे मार्केटमध्ये आपल्याला सेलिंग पाहायला मिळालं होतं सेकंड क्वार्टरच्या रिझल्टनंतर. आता जर समजा लोअर एक्सपेक्टेशन ठेवले आणि त्याच्या तुलनेमध्ये जर कंपन्यांनी समजा चांगलं परफॉर्म केलं तर मे बी स्टॉकवरती जाऊ शकतात. ओके, त्यामुळे स्टॉक स्पेसिफिक ॲक्शन आपल्याला पाहायला मिळू शकते. त्यामुळे थोडंसं कॉन्शियस होऊन तुम्ही ट्रेड इन्व्हेस्टिंग करा. विक्स काय डे बाय डे वाढतोच आहे, त्यामुळे तुम्ही कॉल म्हणा, पुट म्हणा, सेल करून त्याच्यामध्ये स्ट्रँगल बनवून, स्ट्रॅडल तर नाही परंतु स्ट्रँगल बनवून तुम्ही बऱ्यापैकी आपण काय म्हणतो की तुमचं कॅपिटल जे आहे ते जनरेट करू शकता, जेणेकरून मार्केट जिथे कुठे बॉटम आउट होण्याचा प्रयत्न करेल तर तिथे तुम्ही स्टॉक्स चांगल्या पद्धतीनं बाईंग करू शकता. तर मग मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती नक्कीच ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडत असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.